नमस्कार, राशीज किचनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजची रेसिपी आहे कोकमची फळे धुवून घेतलेली आहेत। साधारण 25 फळे घेतलेली आहेत। अमृत कोकम म्हणजेच कोकम सरबत बनवण्याची पद्धत दाखवणार आहोत। आता त्यासाठी कोकमची फळे म्हणजेच रतांबे मधून कट करून त्याचे 2 भाग करून घ्या। आता सर्व फळांचे 2 भाग केल्यानंतर चमच्याने या पद्धतीने आतील गर काढून घ्या। सर्व फळांचा गर सेपरेट करून एका भांड्यात ठेवलेला आहे। ही अमृत कोकम म्हणजेच कोकम सरबत बनवण्याची कोकणातील पारंपरिक पद्धत आहे। आता कोकममध्ये आपण साखर व मीठ असे मिश्रण भरणार आहोत। फळांचा आतील गर जो आपण एका भांड्यात ठेवलेला आहे तो टाकू नये, त्याचे देखील सरबत बनवता येते। 25 फळांसाठी साधारण 2.5 मोठी वाटी साखर घेतलेली आहे। साखरेमध्ये 2 चमचे मीठ घाला। साखर व मीठ व्यवस्थित एकत्र करून घ्या। आता या पद्धतीने साखर व मीठ कोकममध्ये घालायचे आहे। कोकम सरबत बनवण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हे बनवू शकता, तसेच दीर्घकाळ साठवू शकता। अशा पद्धतीने बनवलेले कोकम सरबत चवीला देखील फार छान लागते। सर्व रतांब्यात साखर व मीठ भरल्यानंतर आता ते 2 ते 3 दिवस उन्हामध्ये ठेवणार आहोत। त्यासाठी एका काचेच्या बरणीमध्ये सर्व रतांबे ठेवून घ्या। बरणीच्या वरील बाजूस स्वच्छ सुती कापड किंवा रुमाल बांधावा आणि बरणी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये ठेवावी। उन्हामध्ये ठेवल्यामुळे कोकम सरबत दीर्घकाळ टिकते। 2 ते 3 दिवसानंतर बरणीमध्ये कोकमचा जाड रस तयार होईल। हा रस म्हणजेच अमृत कोकम तुम्ही दुसऱ्या बरणीमध्ये काढून घेऊ शकता व साठवू शकता। 1 ग्लास पाण्यामध्ये 4 ते 5 चमचे रस घालून पाहिजे तेव्हा घरच्या घरी उत्कृष्ट चवीचे कोकम सरबत बनवू शकता।